प्रत्येक गावाची एक अशी ओळख असते, जशी पालघर जिल्ह्याची ओळख आहे निसर्ग सौंदर्याने नटलेला पालघर जिल्हा, पुण्याची ओळख आहे पुण्याचं विद्यापीठ माहेरघर, तसंच आज आपण बोईसर या ठिकाणी आलेलो आहोत। बोईसरची ओळख MIDC म्हणून ओळख आहे। ह्या बोईसर येथे ह्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील शहरातील अनेक ग्रामस्थ नागरिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बोईसर या ठिकाणी येत असतात। पण बोईसर या ठिकाणी येत असतात तर बोईसर या शहराला नक्की बोईसर MIDC म्हणून ओळखावं की घाणीचं साम्राज्य, प्रदूषणकारी साम्राज्य की गटारींचं साम्राज्य असं ओळखावं, असा प्रश्न आता ग्रामस्थांना नागरिकांना पडलेला आहे। कारण की ह्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी येथे ग्रामस्थ नागरिक येत असतात, पण त्यांचा आरोग्याचा प्रश्न काय आहे? प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे ह्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतंय की झोपेचं सोंग घेतंय हेच कळत नाहीये। आज आपण आता बोईसर ह्या स्टेशनच्या ठिकाणी उभे आहोत। ह्या ठिकाणी एक मोठं बॅनर लागलेलं आहे। आपल्यासोबत महेश ढोडी तसेच अभिनव चौधरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की ह्या बॅनर बद्दल आहे तरी काय काय बोलणार या बॅनर बद्दल। सर्वप्रथम आपण इथे आलात त्याच्याबद्दल खरोखर खूप खूप आभार मॅडम। विषय असा आहे की हे आमचे मित्र आहेत अभिनव चौधरीजी। तर विषय असा आहे की केमिकल आमच्या बोईसरमध्ये सर्रास सोडलं जातं, त्याच्यावर शासनाचा कोणाचाही अंकुश नाही। MPCB नावाचा एक डिपार्टमेंट आहे, तिथे 1-2 असे 2 विभाग आहेत, MIDC एरिया आणि ग्रामीण एरिया, परंतु त्यांच्या केमिकल माफियांवर एक राईचा दाणा इतकाही त्यांच्यावर अंकुश नाही। त्याच्यामुळे ते फोफावलेले आहेत आणि अशा फोफावलेल्या स्थितीमध्ये असताना नागरिकांच्या गैरसोयीबद्दल किंवा नागरिकांच्या आरोग्याबद्दल आम्ही नेहमी सतत या गोष्टी आवाज उठवत असतो। अभिनव चौधरीजी पण आवाज उठवत असतात, परंतु आता असं वाटलं की कुठेतरी त्यांना एक आपण काय म्हणतो की आरसा दाखवणे किंवा एखादा टोमणा मारणे, तर हा बॅनर त्याच्यासाठी आम्ही त्याला लावलेला आहे की श्री राजू वसावेजी उपप्रादेशिक महामंडळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बरोबर। आणि आम्ही त्यांचे आभार मानतोय। काय आभार मानतोय तर आपण प्रदूषित हवा दिल्याबद्दल, प्रदूषित जल दिल्याबद्दल, कारण नदी नालेही त्यांनी एकदम काळे करून टाकलेले आहेत। परत सॉलिड म्हणजे त्याला काय म्हणतात घनवस्तू ज्या आहेत स्लज वगैरे तेही फेकून जमिनी खराब करायला लागले आहेत। आणि अशा वेळेस एवढे आरोप, एवढे पत्रव्यवहार आणि एवढ्या तक्रारी करून देखील जर प्रदूषण मंडळ काम करत नसेल किंवा सिस्टम जर काम करत नसेल तर सिस्टमला कुठेतरी जाग आणण्यासाठी, हलवण्यासाठी असा आम्ही एक अनोखा प्रयोग केलेला आहे की असा त्यांचे आभार प्रदर्शन मांडलं आहे, असं म्हणून आम्ही तो बॅनर लावलेला आहे। भर स्टेशनमध्ये राजू वसावे यांच्या नावाने हा मोठा बॅनर लावलेला आहे। हे बॅनरमुळे जे राजू वसावे जे झोपी गेलेले आहेत ती खरंच जागे होणार आहेत का? मला तरी वाटते की ते बिलकुल जागे नाही होणार। त्याचं कारण असं की झोपलेल्या माणसाला जागवता येते, पण हा राजू वसावे नावाचा जो प्राणी आहे, सरकारी अधिकारी, सरकारी म्हणजे जनतेच्या टॅक्सच्या पैशाने जगणारा, सामान्य जनतेच्या टॅक्सच्या पैशाने जगणारा, आणि हा ढोंग घेऊन झोपलेला आहे। जर ह्याने ठरवलं असतं तर ते 15 दिवसामध्ये अख्खा सिस्टम सुधारू शकतो, परंतु आपल्याला पगार मिळतो, आपल्याला उद्या मेल्यानंतर पेन्शन मिळणार आहे, याच भावनेने नोकरी करतायत। देश गेला खड्ड्यात, माझ्या पालघर जिल्हा खड्ड्यात, तर खड्ड्यात घालवण्यासाठी ह्यांनी कार्यक्रम केलेला आहे। म्हणून याला त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी हा बॅनर आहे। राजू वसावेला जाग नाही, राजू वसावेला जाणून बुजून झोपलेला आहे पांघरून घेऊन। जे सरकारी कर्मचारी आहेत ते फक्त खुर्ची गरम करण्यासाठी आणि पॅकेट घेण्यासाठीच आहेत का? बस त्यांचा कार्यक्रमच तो आहे। 2-3 वर्षासाठी यायचं, गडगंज पैसा केमिकल माफियांकडून लुटायचा आणि आपलं घर भरायचं, अख्खी जनता मेली तरी चालेल असं त्यांचं ध्येय आहे आणि धोरण आहे त्यांचं। जो आज खरंच तुम्ही एकदम सुंदर असा उपक्रमच म्हणावा लागेल जो राबवलेला आहे, एवढा मोठा बॅनर लावलेला आहे, त्याबद्दल काय बोलणार आहेत तुमच्या बोईसरकरांसाठी? सर्वप्रथम तर तुमचं धन्यवाद तुम्ही आल्यामुळे, आणि दुसरी म्हणजे काल तुम्ही न्यूज बघितली असेल बातम्या, तर बातम्यांमध्ये तुम्हाला दिसत होतं की आपले जे मराठी पिक्चरचे अभिनेते आहेत अशोक सराफजी, त्यांना काल पद्मश्री पुरस्कार दिला आपल्या कोणी राष्ट्रपतींच्या मार्फत। तर आता आमची अशी इच्छा आहे की एखादा असा पुरस्कार कोणता तरी श्री उरला असेल तर तो राजू वसावे यांना मिळावा, कारण त्यांचं काम कसं आहे बोईसर शहरामध्ये खूप उत्तम आहे, एकदम उत्तम। म्हणजे त्यांच्यामुळे केमिकल माफिया उत्कृष्ट दर्जाचे पैसे कमवत आहेत। त्यांच्यामुळे काल परवाचे शेमडी पोरं नवीन गाड्या
हातात ब्रेसलेट, गळ्यात चैनी, प्रदूषणाला पर्यावरणाला घात करून कमवत आहेत. तर अतिशय उत्तम त्यांनी एक असा मार्ग स्वीकारलेला आहे राजू वसावेंनी, की एक हे काय बोलतात त्याला, आपल्या मराठी शब्दामध्ये काय बोलतात, केमिकल माफिया. केमिकल माफियांना साथ देऊन आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहेत. त्यांच्या 31 पिढ्या सुखी राहो, आमचे 61 जन्म त्यांचे ऋणी राहतील. जी आपण आता मध्यंतरी आपल्याच न्यूज पोलीस रिपोर्टर ह्या चॅनलवरती आपण न्यूज बघितलेली होती. बोईसर MIDCचा आपण केलेलं होतं. आपण त्या ठिकाणी गेलेलो होतो. अक्षरशः त्या ठिकाणी आपण 2 मिनिटं थांबू शकत नाही. ह्या खरंच हे राजू वसावे आहेत किंवा त्याच्या खालचे जे कर्मचारी आहेत त्यांना तिथे 2 मिनिटं तरी थांबवलं तर त्यांची परिस्थिती काय होईल, जशी ग्रामस्थांची होते, नागरिकांची होते. कसं आहे मॅडम, आम्ही राजू वसावेंना मीच नाही तर बरेच सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक नेते, काही पत्रकार दरवेळेस त्यांना निवेदन देत राहतात, काही अनधिकृत कामाबद्दल माहिती देत राहतात, पण त्यांचं कधी कोणत्या गोष्टीवर लक्ष नसते. आता काही दिवसापूर्वी त्यांना आम्ही खैराफटक ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आलेली गटर ह्याच्यात केमिकलचं ॲसिडिक पाणी सोडलं होतं. ती आम्ही त्यांचे वीरेंद्र सिंग म्हणून जे आहेत त्यांना आम्ही कळवून दिलं होतं. त्यांनी त्याच्यावर काही अजून ॲक्शन घेतलेली नाही. त्यांनी आम्हाला फक्त हेच म्हटलं की 3-4 महिने लागतील सॅम्पलचं रिपोर्ट यायला. ठीक आहे, आता महिनाभरापूर्वी जी टँकर पकडलेली त्याच्यावर काल गुन्हा दाखल झालेला आहे. काल गुन्हा दाखल झालेला आहे. तर आम्हाला तेच बोलायचं आहे, एखादा माणूस गटारीत ॲसिडिक पाणी सोडतो आणि ॲसिडचा टँकर, तुम्ही अगोदर कोणावरती कारवाई केली पाहिजे, ॲसिड सोडणाऱ्यावर की ॲसिडच्या टँकरवर. आणि जेव्हा की तुमच्याकडे लिटमस पेपर आहे, लिटमस पेपर कशाला आहे, फक्त लोकांना म्हणजे शोप शायनिंग दाखवायला का. तर आमची इच्छा आहे की तुम्ही ज्या लिटमस पेपरमध्ये जर तुम्हाला ते ॲसिडिक दिसत आहे तर तुम्हाला लॅबमध्ये पाठवायची गरज काय आहे. बरोबर आहे. पण आता जे टँकर झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण ह्याच्यावरती कारवाई होईल का. आता पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. आता बघूया. फक्त गुन्हा कागदावरच का. कागदावर आहे, पण जे कलम लागले पाहिजे होतात ते लावले नाही आहेत. हे असे कलम आहेत की केमिकल माफियांना एक बळ भेटेल. अरे सोडा ना, काय फरक पडतो. बरोबर आहे. एक छोटीशी केस होते, पण आपले पैसे तर येत आहेत ना. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ह्यांनाच कळत नसेल आणि हे स्वतःहूनच ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत असतील तर जे ग्रामस्थ आहेत त्यांचे प्रश्न कोणाच्या दरबारी सुटतील असा प्रश्नच पडलेला आहे. तर खरंच आता तरी जाग येईल का असाच प्रश्न पडलेला आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, बोईसर.